मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आनंद यात्रे यूट्यूब चॅनलवर। आज आपण सुवर्णदुर्ग परिसरातले, दापोली परिसरातले किल्ले फिरत आहोत। आपण मग सुवर्णदुर्ग बघितला, कनकदुर्ग बघितला, फतेहगड बघू नाही शकत, तिथे तटबंदीचे तिथे सगळी घरं झालेली आहेत। आणि आता आपण आहोत गोवादुर्गावर। मित्रांनो, हा सुवर्णदुर्गाचा चौथा पारेकरी गोवादुर्ग ही त्याचा हा दरवाजा, महादरवाजा। गोवादुर्गाच्या महादुर्गातून आल्यावर आपल्याला तटबंदीचे अवशेष दिसतात आणि पुढेच थोड्याच अंतरावर उजवीकडे दरवाजा आहे, समुद्राकडे जाणारा दरवाजा आहे, पण तो आता दगडविटांनी बंद केलेला आहे। ज्या दरवाजाने आपण आलो तो जमिनीकडे दरवाजा आणि या समुद्राकडे दरवाजा, असे दोन दरवाजे आहेत। काही गडावर आपण तटबंदीवरनं फिरणार आहोत, तर तसे काही अवशेष नाही आहेत। तटबंदी बघण्यासारखे हे आई दुर्ग, सुवर्णदुर्गाचा रक्षक दुर्ग, संरक्षक दुर्गाच्या फळीमधला हा चौथा दुर्ग आहे। महादरवाजाकडून थोडस डावीकडे आल्यावर, थोडं चढून आल्यावर इथे काही आधुनिक काळातले, इंग्रजांच्या काळातले किंवा त्यानंतरच्या काही काळातले काही बांधकाम दिसतं आणि इथे जुना तलाव आहे पाण्याचा, उतरायला वाट आहे आपल्याला त्या तलावात। चिरेबंदी वाट आहे पूर्ण तलावात उतरण्यासाठी। तलावात आता पूर्ण पाण्यातल्या तलावात आता पूर्ण जलपर्णी आलेली आहे, त्याच्यामुळे पाणी तर काही पिण्यायोग्य नाहीये। पण ती समोर आपण बघू शकता चिऱ्याचं बांधकाम आणि खोदीव तलाव आहे, सगळीकडून दगडांचं पूर्ण बांधकाम आहे आणि उतराला ही वाट आहे। महादरवाजाच्या डावीकडेच थोडं पुढे आल्यावर अजून एक दरवाजा आणि बुरुज लागतो आपल्याला, तो समोर दिसत असेल, बुरुज आहे एक भव्य, आणि अजून एक कदाचित बाले किल्ल्याचा दरवाजा आहे। त्या भागात किल्ल्यावरचे महत्वाचे व्यक्ती राहत असतील म्हणून एक अतिरिक्त सुरक्षा म्हणून हा दरवाजा आहे। उद्ध्वस्त अवस्थेत असलेला, परत इथे आधुनिक काळातलं काही बांधकाम दिसतं, तो झेंडा, त्याचा भगवा ध्वज, बुरुज। दूरवर आपल्याला दिसतोय तो सुवर्णदुर्ग किल्ला। आपण आता आहोत ते गोवादुर्गावर, हे बुरुज आहे, हा जमिनीच्या सखल हरणे गावाकडचा बुरुज, पार्किंग आहे, तर इथे तटबंदी, तिथे सुवर्णदुर्ग किल्ला, तटबंदीवरनं पूर्ण आपल्याला तिथे तो समुद्राकडचा बुरुज दिसतोय, त्याच्यावर जायला वाटी दिसते। आपण तटबंदीवरनं आता वरतून फेरी मारणार आहोत। हा ही वाट परत त्या भगवा ध्वज असलेल्या बुरुजावर जाते। समोर दिसतोय तो डौलाने फरकणारा आपला परमपवित्र ध्वज। तुम्ही बघू शकता फतेहगड, त्याच्या पुढे कनकदुर्ग, उजवीकडे आहे तो सुवर्णदुर्ग। आपण आता आहोत ते गोवादुर्गावर। इथूनच या बुरुजावरनं आपल्याला पूर्ण गड निहाळता येतो। मगाशी जे आपण तलावात उतरलो ते खाली तलाव दिसतंय, तिथे हे इंग्रजांच्या काळात झालेलं बांधकाम संपूर्ण, तो तिकडे दुसरा दरवाजा, हा इथे महादरवाजा ज्याच्यातून आता आपण आतमध्ये येतो। त्याच्या बाजूला अथांग समुद्र, हा गड तीन साईडने समुद्राने वेढलेला आहे, एका साईडने जमिनीने। सुवर्णदुर्गाच्या संरक्षक दुर्गापैकी एक दुर्ग गोवादुर्ग, समोर सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फतेहगड आणि गोवादुर्ग। तसे बाकी काही अवशेष आता या गडावर शिल्लक नाहीयेत। हे आधुनिक इंग्रजांच्या काळात झालेलं काही बांधकाम
पाण्याचे तलाव असा आहे. तिथून खाली उतरायला तिथे बुरुज तुटलाय, तटबंदी तुटली आता. तिथून लोक खाली उतरतात आणि समुद्राकडे जातात. सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी हे 3 दुर्ग जे आपल्याला दिसत आहेत आता खूप महत्वाचे होते. जसं मी सुवर्णदुर्गावरून सांगितलंच की समजा समुद्राकडनं हमला झाला तर सुवर्णदुर्गाला या 3 कनकदुर्ग, फतेहगड आणि गोवादुर्गावरनं दारुगोळा, रसद पुरवली जायची. आणि समजा जमिनीकडनं हमला झालाच, शत्रूचा हमला झालाच, तर हे जे 3 दुर्ग आहेत, गोवा, कनकदुर्ग आणि फतेहगड आणि कनकदुर्ग, या दुर्गाकडून सुवर्णदुर्गाचं संरक्षण व्हायचं. हे दुर्ग पहिले शत्रूला सामोरे जायचे आणि सुवर्णदुर्गाकडून यांना दारुगोळा म्हणा किंवा काही रसद म्हणा असा पुरवठा व्हायचा. शत्रू डायरेक्ट सहसा जर जमिनीकडून शत्रू आला तर त्याला डायरेक्ट सुवर्णदुर्गावर हमला करता यायचा नाही. त्याच्या संरक्षित दुर्गांना त्यांना पहिले सामोरे जावे लागायचे. आता या 3 संरक्षित दुर्गापैकी गोवा दुर्ग हा सर्वात मोठा दुर्ग आहे. बाकीचे जे 2 आहेत ते छोटेसे आहेत, त्याच्यावर जास्त काही अवशेष नाही. एक फतेहगडावर तर आता काहीच अवशेष उरलेले नाहीत, त्याच्यावर आता सगळी घर वस्ती झालेली आहे. त्याच्यामुळे गड पण दाखवण्यासारखे आता तिथे काही अवशेषच राहिलेले नाहीयेत. त्यातल्या त्यात मोठा म्हणायला गेलो तर आपला हा गोवा दुर्ग आहे सुवर्णदुर्गानंतर. आपण आता त्या साईडचं जे काही अवशेष आहेत ते बघूया. अजूनही या गडाची तटबंदी शाबूत आहे. बाहेरच्या साईडनेही आपल्याला ही मजबूत अशी तटबंदी दिसते आणि आतमधूनही आपल्या नजरेत भरते. तटबंदीत ठिकठिकाणी आपल्याला जंग्या केलेल्या दिसतात. तिथे खिडक्या खूप कमी केलेल्या आहेत तोफीसाठी, पण जंग्या तटबंदीत खूप केलेल्या आपल्याला दिसून येतात. खूप ठिकाणी तटबंदी आतून ढासळली आहे. काळ्या दगडातली, जांभ्या दगडातली ही, आपण कोकणात जरी असलो तरी आपण हे नोटीस करू शकतो की तटबंदी जी आहे ती काळ्या दगडात बनवलेली आहे, ना की चिऱ्यांमध्ये. हे चिऱ्याचं जे बांधकाम आहे कदाचित ते आधुनिक असावं. इथे काही ठिकाणी चिऱ्यांचं बांधकाम दिसतं जसं हे आहे, पण चिऱ्यांचे नाही. जास्त करून याच्यावर काळे दगडच वापरलेले आहेत. 90% आपण बघू शकतो की काळ्या दगडातलं हे सगळं बांधकाम आहे. काळात झालेलं बांधकाम आपल्याला दिसतं इथे. आता तेही पडीक आहे, तेही त्याचाही कोण वापरण्याचा पूर्ण तटबंदी. पण आता छोटासाच गड आहे, याला अर्धा तास बस झाला, अर्धा तास खूप झाला. पण सुवर्णदुर्गाच्या संरक्षण फळीमधला एक सर्वात मोठा 3 गडांपैकी सर्वात मोठा आणि सर्वात काही महत्वपूर्ण गडापैकी एक गोवादुर्ग. ही तटबंदी इथे थोडीशी ढासळलेली तटबंदी आपल्याला दिसते. समोर जो दिसतोय तो सुवर्णदुर्ग किल्ला. त्याचा ब्लॉग मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलाय, तोही आपण पाहिजे तर बघू शकता. सुवर्णदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती त्याच्यात दिलेली आहे. तटबंदीवर जायला अशा पायऱ्या केलेल्या आहेत ठिकठिकाणी. आता त्या वापरात नसल्यामुळे ढासळल्यात. आणि इथेही आपण बघू शकतो, जसं आपण बघितलं सुवर्णदुर्गावर, कनकदुर्गावर, की समुद्राच्या बाजूला जो खडक आहे तो तासून गुळगुळीत केलेला आहे. त्याचं प्रयोजन नक्की काय ते कळत नाही. कदाचित जहाज बांधणीसाठी उपयोगात येत असावा, पण आता तो पूर्णपणे मस्त गुळगुळीत आहे. त्याच्यावर आपण चालू शकतो, काही त्रास होत नाही त्याच्यावर चालायला. असा गुळगुळीत खडक आहे. तटबंदी थोडीशी तटबंदी ढासळलेली आहे. त्याच्यावरनं लोक खाली उतरतात. जर कोणाला खाली जायचं असेल तिथे गावकरी उतरतात, किंवा कोणाला जर खाली जायचं असेल, माझा सल्ला असेल की आपल्याला जर जमत नसेल तर जाऊ नये, थोडंसं रिस्कीच आहे. ढासळलेली तटबंदी आहे ती. समुद्राकडील बुरुज गोवादुर्गाचा ढासळलेला बुरुज दिसतोय. आपण आता गडाच्या फांजीवरच गडाला फेरी मारतोय. खालती तशी काही जास्त अवशेष नव्हते. समोरची आपण तो ध्वज त्या बुरुजापर्यंत जाऊन आलो. खालती एक फॅमिली जेवण करते. समोर परत एक बुरुजावर आधुनिक काळात झालेलं बांधकाम दिसतंय. हा एक समुद्राच्या कडेचा मोठा बुरुज. तटबंदी थोडी ढासळलेली आहे. इथे पण गावकऱ्यांनी आपला ध्वज लावलाय, भगवा ध्वज लावलाय आपला.
समोर जे काही अवशेष आहेत ते आपण आता बघूया. तसे काही पुरातन अवशेष काही नाही, हे आधुनिक काळातले आता बांधलेले अवशेष आहेत. इथून तटबंदीवरनं खालती उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. वरती चढायलाही याच पायऱ्या आपण उपयोगात आणू शकतो. आणि इथे हा समुद्राकडील दरवाजा, इथे आपली ही गडफेरी पूर्ण होते. वरती परत बुरजावरच जायला वाट आहे. आणि इथे महादरवाजा, इथे आपली गडफेरी गोवा दरवाजाची दापोलीची गडफेरी पूर्ण होते. मित्रांनो, समोर दिसतो आपल्याला तो कनकदुर्ग, त्याचा एक बुरुज. आणि इथून बुरुजाच्या बाजूनेच आपल्याला वरती जायची वाट आहे. ह्या गडावर तशी काही जास्त अवशेष नाही राहिले. ही वाट, ही सिमेंटची वाट आता गावाले या गडाचा उपयोग मच्छी सुकवण्यासाठी करतात. या गडावर आता हा सुवर्णदुर्गाचा, हा समोर आपल्याला दिसतोय सुवर्णदुर्गाचा रक्षक दुर्गापैकी एक आहे. इथे बघा, बघू शकता पण गावाला मच्छी सुकायला लागते. आणि ही वाट सरळ वरती जाते. हा बुरुजावर ही सगळी मच्छी सुकायला घातली. गडावर आता दीपगृह आहे, त्याच्यामुळे तिथे जायला देत नाहीत. गडबराचे अवशेष बघाल तर मगाशी समुद्राच्या साईडने थोडेसे तटबंदीचे अवशेष आपल्याला दिसतात. आणि काही पाण्याच्या टाका, याशिवाय गडावर काही तसे अवशेष नाहीयेत. गाववाल्यांनी आता पूर्ण सिमेंटची वाट बांधून काढलेली आहे. इथे बघू शकतो की हा समुद्राचा दगड पूर्ण तासून गुळगुळीत केलेला आहे, समांतर केलेला आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर तो पाण्याच्या पातळीच्या वरती आहे. भरती जरी आली तरी तो जवळजवळ दगड पाण्याच्या पातळीच्या वरतीच राहतो. जे समोर दिसतंय ते दीपगृह, लाईट हाऊस, बोटींना वाट दाखवण्यासाठी बनवलेलं आहे. त्याच्यावर जाता येत नाही, त्याला लॉक केलेलं आहे. आणि त्याच्याच खाली जर आपण बघितलं तर इथे काही त्या पाण्याच्या टाक्या दिसतात. आज गडबनाचं जर काही गडबन दाखवणार जर या काही गडाचं काही असेल तर या पाण्याच्या टाक्याच आहेत. आणि समुद्राच्या साईडला असली थोडीशी धरून असली तटबंदी, एवढंच. बाकी या गडावर अजून काही अवशेष तसे नाहीयेत गड दाखवण्यासारखे. मुख्यतः हा गड सुवर्णदुर्गाचा रक्षक दुर्ग म्हणून उपयोगात यायचा. आधुनिक काळात जर काही झालेले बांधकामे आपल्याला वरती दिसतात. बस एवढाच गड आहे. वरती दिसते ते लाईट हाऊस, त्या सुवर्णदुर्गाकडे जाणाऱ्या बोटी आपल्याला दिसतात. हा पाठीमागे सुवर्णदुर्ग, कनकदुर्गावरनं दिसणारा संपूर्ण दुर्ग एकदा मी दाखवून देतो. पूर्ण एकदा दीपगृहापर्यंत जाऊन येऊया, लाईट हाऊस पर्यंत. मच्छीमाराच्या बोटी हरणे बंदरात लागलेल्या, तिकडे येतो हरणे बंदर. समुद्र किनारा जिथे माशांचा लिलाव होतो सगळा. आणि हे दीपगृह, एक लाईट हाऊस. ताळा असल्यामुळे आपल्याला जाता येत नाही. पण आता जातोय गोवा दुर्गाकडे. फतेहदुर्ग आपण समोर बघू शकतो. समोर जो दिसतोय, जी घरं दिसत आहेत, तो खरं तर दुर्ग आहे, फतेहगड. पण आता तिथे पूर्ण गडावर घरकोळे लोकांनी घरं बांधल्यामुळे गडपणाचे काहीही अवशेष तिथे आता राहिलेले नाहीये. गड
बोलायलाही आता काही तिथे अवशेष तसे राहिलेले नाहीयेत, त्यामुळे तिथे आपण जाणार नाही आहोत. पण त्याच्या पाठीमागे जी तटबंदी दिसते ती गोवा दुर्गाची आहे, तिथे जाणार आहोत. बुरुज पुन्हा भेटू एका नवीन गडावर, नवीन माहिती सकट.